फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पाय. आपल्याला काय करायचं आहे, पायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता पायची व्हॅल्यू फाइंड आपण कशी करतो, पाय हे गुणोत्तर आहे, पायचं रेशो. कशाचं रेशो आहे, पायचं रेशो ऑफ इकडे लक्ष द्या, रिसर्च बेस मुली तृतीय लास्ट बेंच इकडे 15 तीन मुली समोर लक्ष द्या. पाय इज द रेशियो ऑफ द circumference and diameter. Pi is the ratio of circumference and diameter of the circle. जी सर्कल आहे या सर्कलचं circumference आपण परिघ असतो. circumference आपण काय म्हणतो, परिघ. आणि या सर्कलची डायमीटर याला मराठीत आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. या दोघांचा रेशो म्हणजे कशाची किंमत असते, पायची किंमत असते. आपल्याला पायचं फॉर्म्युला माहिती आहे, पाय which is equal to circumference pi which is equal to circumference upon diameter. मराठीला आपण काय म्हणतो, सर्कमफरन्सला परिघ आणि डायमीटर आपण काय म्हणतो, व्यास. याचा रेशो म्हणजे पायची किंमत असते. आता सर्कमफरन्स आणि डायमीटर कशाचे घ्यायचे आपल्याला, सर्कलचे. आता आपण ऑलरेडी त्या ठिकाणी शिकवताना सर्कलचा आपण सर्कमफरन्स मोजत असतो, त्या ठिकाणी आपण डायमीटर पण काढून घेत असतो. दोघांचे रेशो घेतला आपण पायची किंमत घेत असेल, पण ऍक्च्युअली प्रॅक्टिस मध्ये पण आपल्याला ते जमतंय का हे पाहण्यासाठी आपण आज त्या ठिकाणी एक सायकल आणलेली आहे. सायकलचं जे चाक आहे, व्हील आहे, हे कशा आकाराचं आहे, सर्कलच्या आकाराचं आहे, बरोबर आहे का. याची सर्कमफरन्स आपल्याला मोजता येणार आहे. त्याच्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत, टेपचा वापर करणार आहोत. मग टेपच्या सहाय्याने आपल्याला सर्कमफरन्स आहे सेंटीमीटर मध्ये मोजता येईल, इंच मध्ये पण मोजता येईल, किंवा मीटर मध्ये पण मोजता येईल, फूट मध्ये पण मोजता येईल. परंतु आपण सेंटीमीटरचा वापर करणार आहोत. कशाचा वापर करणार आहोत, सेंटीमीटरच्या सहाय्याने, म्हणजे सेंटीमीटर या युनिट मध्ये आपण या चाकाचा जो व्हील आहे याचा जो शेप आहे कशासारखा आहे, शेप ऑफ द व्हील इज लाईक अ सर्कल. मग आता सर्कल सारखा शेप असणारे हे जे व्हील आहे याचा आपण अगोदर परिघ म्हणजे सर्कमफरन्स मोजून घेणार आहोत. सर्कमफरन्स इज द लेंथ. सर्कमफरन्स एक प्रकारची काय आहे, लेंथ आहे, लांबी आहे. पण ते सर्कल जर आपण कट केलं आणि जर स्ट्रेट केलं तर ती एक प्रकारची काय तयार होते, लांबी तयार होते. ती लांबी